वसई वेस्ट सर्वे नंबर 1 और 2 पर चल रहे जमीनी विवाद को लेकर आगरी सेना काफी उग्र होती नजर आ रही है। आगरी सेना के महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलाश पाटिल ने आज वसई वेस्ट 1 सर्वे नंबर 1 और 2 पर पहुंचकर वसई विरार शहर महानगर पालिका के अधिकारियों और पाम बिल्डरों के खिलाफ आवाज बुलंद करने के लिए कहा अगर इनके ऊपर केस दर्ज नहीं होते हैं, FIR दर्ज नहीं होती है तो आगरी सेना उग्र होगी और आगरी सेना रोड पर आंदोलन करेगी। तो देखते हैं इस मामले में कहाँ तक ये आगरी सेना जाती है और इस राउत फैमिली जिसकी ये ज़मीन है, जिस पर पाम बिल्डरों द्वारा अवैध तरीके से कब्जा किया जा रहा है, ऐसा आगरी सेना व राउत फैमिली बता रही है। अब देखना यह है कि आगरी सेना और राउत फैमिली कहाँ तक सही है और पाम बिल्डरों का हकीकत में इस पर जबरन कब्जा है। आगरी सेना पूरी जांच पड़ताल करने के बाद ही उस प्लॉट के ऊपर या उस मामले को अपने संज्ञान में लेते हुए आवाज़ बुलंद करती है। अब देखना यह है कि आगरी सेना इस मामले में क्या कहती है। तो जानते हैं कैलाश पाटिल का इस मौके पर क्या है कहना। नमस्कार, आपण याच्या अगोदर एक प्रेस दिलेली, त्याच्यामध्ये क्लिअर दिसतंय हे फार जुनं माझ्या शेतकऱ्याचं घर आहे, ही फॅमिली राऊत फॅमिली, आणि प्लॅनिंग मध्ये हे घर नाही आहे। आपण लास्ट टाइम दाखवलेलं आहे की हे प्लॅनिंग मध्ये घर नाही आहे। त्यांना त्या समोरच्या 2 बिल्डिंगचा CC देण्याच्या अगोदर हे स्ट्रक्चर तोडणं हे बंधनकारक होतं, परंतु हे स्ट्रक्चर न तोडता त्यांना CC दिलेली आहे, म्हणजे आपले गुन्हे बाहेर येऊ नयेत म्हणून 4 दिवसापूर्वी ही सुधात्मक कारवाई या बिल्डरने शेतकऱ्यावर केलेली असं मला वाटतं। याच्यामध्ये महापालिकेचे अभियंता, कायदेशीर सल्लागार, नगर रचनाकार या सर्वांनी आर्थिक संगनमत करून विकासकाची खोटी कागदपत्रे सादर केलेली असतानाही बेकायदेशीररित्या बांधकाम परवानग्या दिलेल्या आहेत। क्लिअर कट लक्षात घ्या, त्या 2 बिल्डिंग ह्याच लेआउट मध्ये आहेत, त्याला कंप्लीशन सर्टिफिकेट दिले, त्याचा अर्थ हे स्ट्रक्चर आहे म्हणून। आणि ह्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे की जो आर्किटेक्ट आहे त्याची सनद रद्द करायला पाहिजे आणि जे कल्पित आहेत, मग तो सहाय्युक्त असेल, इकडचा इंजिनियर असेल, इकडचा कमिशनर असेल, टाउन प्लॅनर असेल, लॉवाले असतील, यांच्यावर सगळ्यांवर फौजदारी केसेस झाल्या पाहिजेत हे आमचं म्हणणं आहे। आणि TLR पण याच्यात एक लक्षात घ्या, शेतकरी इकडे राहतोय दिसतोय आणि कोणतीही परमिशन त्या बाईट मध्ये मी बघतोय की ते संकट आम्ही बघायला आलेलो, मग तो स्ट्रक्चर तोडलं कसं? ज्यांनी स्ट्रक्चर तोडलं त्याच्यावर पण फौजदारी गुन्हा झाला पाहिजे। मी माननीय मुख्यमंत्र्यांना इकडून आवाहन करतो, माननीय मुख्यमंत्र्यांना आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांना मी आवाहन करतोय, साहेब हे काय चाललंय? एका शेतकऱ्यावर जर भूमाफी अन्याय करत असेल तर किती योग्य आहे? आणि आम्ही जर चुकीचे असाल, आमचा जर शेतकरी चुकीचा असेल, जो इकडे 50 वर्षात ही जागा जी दिलेली आहे, ही जागा पण 2.5 एकर ह्याच्याच फॅमिलीने डोनेट केलेली आहे। मग जर इधरचा तो हेरवडेकर आणि जो तो सुभाष ठाणेकर ह्यांच्यावर अँटी करप्शननी, सुभाष ठाणेकरला अँटी करप्शननी तिकडे पकडलेला आहे, रेड्डीवर अँटी करप्शननी पकडलेला आहे। हा जो आलेला सहाय्युक्त हा नालायक सहाय्युक्त आहे, हा फक्त इकडे पैसे कमवण्यासाठी आलेला आहे। माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी माझे हात जोडून निवेदन आहे की ह्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, नाहीतर आगरी सेना चूप बसणार नाही। जिथपर्यंत ह्या शेतकऱ्याला न्याय मिळत नाही तिथपर्यंत आगरी सेना चूप बसणार नाही। आता या सर्व विषयामध्ये आगरी सेनेची प्रामुख्याने भूमिका काय असणार? माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी निवेदन केलेलं आहे। ऑलरेडी आमच्या काही 25 विषय आहेत जे माननीय मुख्यमंत्र्यांकडे ते पेंडिंग आहेत, त्यामध्ये हा 26वा विषय ऍड केलेला आहे। आणि जे कल्पित आहेत हे भूमाफी आहेत, हे 5 जण कोण आहेत? पाममध्ये कोण आहेत? पाममध्ये आहेत अजय पाटील, त्याची मिसेस, हेमंत पाटील त्याची मिसेस, हेमंत म्हात्रे त्याची मिसेस, निलेश प्रदीप तेंडुलकर त्याची मिसेस, जितूबाई शाह त्याची मिसेस, पंकज ठाकूर त्यांची, ह्यांच्यावर फौजदारी कारवाई झाली पाहिजे। आगरी सेना जरी झाली नाही तर प्रचंड आंदोलन या शेतकऱ्यासाठी इकडे उभारेल।